बातमी मुंबई गोवा हायवेवरती अजित पवार यांच्या दौऱ्या अगोदर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। माणगाव ते महाड दरम्यान रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गाच्या ढालघर येथील फाट्यापासून दोन्ही बाजूला 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगितलं होतं आणि यावेळी पोलिसांची दमछाक देखील होतीये। वाहतूक पोलीस, महामार्ग ठेकेदाराचं कामगार, स्थानिक पोलीस असा प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय। त्यातच मुंबई गोवा हायवे या दोन्ही बाजूला असलेल्या रिकाम्या जागी साईड पट्ट्याही भरल्या नव्हत्या। त्यामुळे यावेळेस अजित पवार हे पाहणी करणार असल्यानं या साईड पट्ट्या मातीनं भरून रस्ता रुंदीकरण करून एक मार्ग अतिरिक्त करण्यात आल्याचं कळतंय। मात्र नेहमीप्रमाणे दर शनिवार रविवार उत्सव सणांच्या दिवसात सार्वजनिक सुट्टीच्या वेळेस मुंबई गोवा हायवेवरती पर्यटकांच्या वाहनांचा प्रचंड ताण असतो। त्याचप्रमाणे आज देखील आहे आणि याच वाहतूक कोंडी निवळण्यात वाहतूक पोलिसांना किती यश येत आहे किंवा मग वाहतूक कोंडीचा फटका अजित पवारांना बसतोय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अजित पवार यांच्या दौऱ्या अगोदरच या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मुंबई गोवा हायवेवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। त्यामुळे आता अजित पवार यांच्या दौऱ्याआधी ही वाहतूक कोंडी आणि त्यानंतर आता अजित पवार ज्यावेळेस या दौऱ्यावर येतील तेव्हा नेमकी या ठिकाणी वाहतूक व्यवस्था कशी असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवारांच्या दौऱ्या अगोदरच मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या संदर्भात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा आपण बघूया। आज रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेचा पाहणी दौरा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार करणार आहेत। काही वेळातच साधारण 1-1.5 तासामध्ये अजित पवार या ठिकाणी माणगाव तालुक्यातील हा ढालघर फाटा आहे या ठिकाणी पोहोचणार आहेत। परंतु नेहमीप्रमाणे शनिवार रविवार असल्यामुळे मुंबई गोवा हायवेवर कोकणात जाणाऱ्या व कोकणातून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या मुंबई गोवा हायवेवर दिसून येत आहे। सकाळपासून आपण पाहतोय की माणगाव तालुक्यात हा जो माणगाव बाजारपेठेमधून जाणारा मुंबई गोवा हायवे हा पूर्णपणे वाहतूक कोंडीने सकाळपासून गजबजलेला आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या मुंबई गोवा हायवेवर आहे व आता अजित पवार याच मार्गाने पुन्हा माणगाव येथे पाहणी करणार व त्यानंतर महाड येथे पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। परंतु आज नेमका अजित पवार येत असताना हे नेहमीप्रमाणे ही लागलेली वाहतूक कोंडी ही आता अजित पवारांच्या दौऱ्याला किंवा अजित पवारांना कुठं त्रासदायक ठरते का किंवा वाहतूक पोलीस यावर काय नियोजन करतात हे पाहणं महत्वाचं आहे। परंतु यावेळी विशेष म्हणजे घडलेली घटना आपण पाहतो। या ठिकाणी मी जिथे उभा आहे तिथं मुंबई गोवा हायवेची ही साईड पट्टी जी आहे ही मातीने आत भरलेली दिसते। परंतु मागील अनेक महिन्यांपासून माणगाव तालुक्याचे रहिवासी ही साईड पट्टी भरावी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे MSRDC मागणी करते, परंतु ती कधीच भरण्यात आलेली नाही, ज्यामुळं रस्ता रुंदीकरणाचा फायदा वाहनांना होतो। परंतु अजित पवार येणार असल्यामुळे ही साईड पट्टी ही भरण्यात आलेली आहे। त्यामुळं पुन्हा अजित पवार व यांच्यासारखे जे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे वारंवार मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करावा जेणेकरून मुंबई गोवा हायवे मध्ये सुधारणा होईल अशीच स्थानिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। NDTV मराठीसाठी मेहबूब जमादार, रायगड। बातम्या